जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण CapCut Pro ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. पुढे डेमो बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त आहेच. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी, ते सर्व मटेरियल तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या मटेरियलची लिंक आहे त्यावरून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती तुम्हाला आजचे ॲप्लिकेशन अगदी फ्रीमध्ये भेटणार आहे. सोबतच इथून तुम्ही मटेरियल देखील डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. जस्ट सुपर VPN ॲप्लिकेशन जे तुम्हाला प्ले स्टोअरवरती अगदी इझिली भेटून जाईल, ते तुम्ही इन्स्टॉल करून ओपन करायचं. सिंगापूर सर्व्हरला कनेक्ट करायचं इथे, ठीक आहे. कनेक्ट झाल्यानंतर जस्ट तुम्ही जे आहे ते CapCut Pro ॲप्लिकेशन जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल ते ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. जस्ट टेम्पलेटवरती क्लिक करा. इथे जर तुमचे टेम्पलेट लोडिंग होत असतील तर तुमचं 100% जे आहे ते VPN कनेक्ट झालेलं आहे, ठीक आहे. आता जस्ट तुम्ही काय करायचं आहे, इथे एडिट ऑप्शनवरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे. ओके, तो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर तो व्हिडिओ जस्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर सोबतच एक तुमचा फोटो पण ॲड करून घ्या. ओके, तर फोटो ॲड केल्यामुळे काय होईल, डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो एडिट करता येईल. तर फोटो आणि व्हिडिओ हे दोन्हीही मी जे आहे ते ॲड करून घेतलेले आहेत, ठीक आहे. तर फोटो आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर जो फोटो असणार आहे त्या फोटोला तुम्ही अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर या फोटोला पूर्णपणे स्क्रोल करून एंडला घ्यायचं आहे. स्टार्टला व्हिडिओ दिसायला हवा. व्हिडिओला जे आहे ते तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करायचे. खाली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. तर इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी ऑडिओला आणि व्हिडिओला सेपरेट करून घेतलेलं आहे. इथून आता व्हिडिओला आपण डिलीट करून टाकायचं आहे. त्यानंतर जो आपला इमेजेस असणार आहे त्याला आपण लॉंग प्रेस करून एंडपर्यंत जिथं आपलं ऑडिओ आहे तिथंपर्यंत वाढवून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर त्यानंतर आता मित्रांनो आपल्याला बिटमार्क ॲड करायचे आहेत. तर बिटमार्क ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टला यायचं आहे. थोडंसं या टाईपमध्ये झूम करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता झूम केल्यानंतर इथे तुम्हाला फ्रेमसुद्धा दिसायला लागतील. इथे 10 फ्रेम आहेत, इथे 20 फ्रेम आहेत. तर या टाईपमध्ये तुम्हाला फ्रेमवरती बीट द्यायचे. तर इथं 20 फ्रेमवरती यायचं, इमेजेसवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. इथे तुमची पहिली बीट आहे, दुसरी बीट आहे 1 सेकंद आणि 1 सेकंदानंतरची 10वी फ्रेम. तर इथं 1 सेकंद आणि इथं 10वी फ्रेम आहे. तर इथं तुम्ही स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर तिसरी बीट जी असणार आहे आपली ती 2 सेकंद आणि 25 फ्रेमवरती. तर 20च्या इथं पुढं 25 आहे, तर इथे एक स्प्लिट द्यायचं आपण. त्यानंतर पुढची जी चौथी बीट असणार आहे आपली ती 4 सेकंदावरती असणार आहे, ठीक आहे. तर 4 सेकंद आणि 4 सेकंदाच्या पुढं आणि 10 सेकंदाच्या थोडंसं अलीकडं, म्हणजे इथं थोडासा आवाज पण चढलेला दिसतोय. तर इथं बरोबर आपण स्प्लिट द्यायचं आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे 5 सेकंदाच्या नंतर 20 नंबरची फ्रेम. तर इथे येऊन एक स्प्लिट आपण द्यायचं आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढं आल्यानंतर 7 सेकंद आणि 10 नंबरच्या फ्रेमवरती इथे एक आपण इमेजेसला स्प्लिट करायचं आहे. आणि लास्टला आपल्याला 8 सेकंद आणि 18 फ्रेमच्या आसपास इथं जे आहे ते स्प्लिट करायचं आहे. आणि एंडला तुम्हाला जे आहे ते लास्ट जिथं ऑडिओ आहे तिथंपर्यंत स्प्लिट करायचं आहे. ओके, तर या टाईपमध्ये स्प्लिट करायचं आहे. आणि त्यानंतर आता इथं मित्रांनो आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे. त्यानंतर आपल्याला इफेक्टच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे. तर इथं बघू शकता इफेक्ट तुम्हाला कुठले कुठले द्यायचे. तर पहिल्या लेअरला काहीसुद्धा नाही, दुसऱ्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, ठीक आहे. लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर जस्ट तुम्हाला इथं कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि कॉम्बो सिलेक्ट केल्यानंतर झूम 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. दुसऱ्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बरोबर जे आहे ते स्लाईड अँड व्ह्यू हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तिसऱ्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी स्ट्रेच अँड डिसऑर्डर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. सोबतच पुढच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. पुढच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे, व्ह्यू ॲब्सॉर्प्शन हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यासमोरच्या लेअरवरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी स्ट्रेच अँड डिसऑर्डर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि सर्वात लास्टच्या लेअरला येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर जस्ट या ठिकाणी डिसऑर्डर अँड स्ट्रेच हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर आता यावरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचं. तर पहिला इफेक्ट फक्त जो आहे तो व्हिडिओ इफेक्ट आहे. तर इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि पहिला इफेक्ट जो आहे
हा तुम्ही जस्ट जे आहे ते ट्रेंडिंगमध्ये स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तर तो स्प्लिट फ्लिकर इफेक्ट द्यायचा आहे आणि तोच इफेक्ट तुम्हाला नाईट क्लबमध्ये देखील बघायला भेटणार आहे. तर बघू शकताय नाईट क्लबमध्ये स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट आहे किंवा इथे ट्रेंडिंगमध्ये पण तुम्हाला हा जो आहे तो स्प्लिट फ्लिकर इफेक्ट बघायला भेटेल. तर तो ॲड करायचा आहे आणि तो पहिल्या 2 लेअरवरती अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पुढच्या लेअरवरती यायचं आहे. तिथं आल्यानंतर बॉडी इफेक्ट आपल्याला ॲड करायचं आहे. तर बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर जस्ट तुम्ही नाईट इथं ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला फॉल्टी स्क्रीन हा इफेक्ट बघायला भेटेल. तर तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट नवीन आलेला आहे कॅपकटमध्ये, त्यामुळे हा इफेक्ट एकदम जबरदस्त दिसत आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे. रिप्लेस इफेक्टवरती मी क्लिक करतो. बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट बघायला भेटेल टेक्नॉलॉजी 2. तर टेक्नॉलॉजी 2 इफेक्ट अप्लाय करायचं आहे ग्लोईंग लाईन्समधून. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि एनवलपिंग लाईटिंग हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करायचा आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर परत ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि बघू शकता इथं टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे. आपण बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो रोटेशन स्विंग इफेक्ट बघायला भेटेल. तर हाच इफेक्ट तुम्हाला इथं देखील बघायला भेटेल. तर इथं आल्यानंतर देखील बघू शकता हा इफेक्ट बघायला भेटेल. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर लास्टच्या लेअरवरती जाऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि टोटिम फ्लेम हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व इफेक्ट अप्लाय करून झालेले आहेत. जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.